तर नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण हा पंचकोन असा एक शिकणार आहोत, ज्याला 5 बाजू असतात आणि 5 कॉर्नर्स असतात. तर हा असा पंचकोन आपण आजच्या भागामध्ये शिकणार आहोत. आज आहे आपल्या या सिरीजचा 3रा एपिसोड. याच्या आधी आपण सर्कल आणि स्क्वेअर शिकलो आहे. नंतर दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण षटकोन शिकलो आहे. तर आज आपण हा पंचकोन शिकणार आहोत. तर हा एपिसोड जो आहे, हा जो व्हिडिओ आहे, हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण मॅजिक रिंग बनवायची आहे. आपलं जे यानचं एंड आहे ते राईट साईडला जाणार आहे. असं आपण फोल्ड करून घ्यायचं यान, एक असा गोल बनवून घ्यायचा आहे आणि हा जो गोल आकार बनला आहे यातून आपण खालून हुक टाकून एक असं बनवून घ्यायचं आहे. तर हे आपलं मॅजिक रिंग तयार झाली. इथे पकडून घ्यायचं आणि चेन 1 2 3, चेन 3 बनल्यात. आता नेक्स्ट डबल क्रोशे 1 आणि डबल क्रोशे 2. तर असे हे 1 2 3 या आपण काउंट करणार आहोत पहिला डबल क्रोशे म्हणून. तर आता आपले 3 डबल क्रोशे तयार झाले, 2 चेन बनल्या आणि परत 1 2 आणि हा 3रा डबल क्रोशे. तर हे आपले एक साईड, ही दुसरी साईड, चेन 2. आता ही 3री साईड आपण बनवणार आहोत. 3री साईड म्हणजे 3 डबल क्रोशे बनवायचे. बघा 2 आणि हा 3रा. परत नेक्स्ट कॉर्नर आपण बनवला. आता ह्या 1 2 3 3 साईड बनल्यात. आता आपण ही 4थी साईड बनवत आहोत. 1 2 डबल क्रोशे आणि 3रा डबल क्रोशे, परत 2 चेन. आता आपल्या बघा 1 हा 2 हा 3 हा 4 साईड बनल्यात. आता आपण पंचकोन बनवत आहोत, तर त्याला 5 साईड बनवायचे. तर आपण हे 5 वेळेस 3 डबल क्रोशेचा जो ग्रुप आहे तो बनवत आहोत. तर हे 2 आणि हा 3रा डबल क्रोशे, नंतर चेन 2 आणि हा जो आपला मॅजिक रिंग आहे, तर हा धागा आपल्याला असा ओढून घ्यायचा आहे. बघा आता आपण पूर्ण ओढून घेतला म्हणजे आपला हा आता हे बंद झालं आहे मॅजिक रिंग. आणि जो चेन 3 बनवल्यात आपण सुरुवातीला, हे बघा ही पहिली चेन 1 2 3. तर 3री जी चेन आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच असा बनवून घ्यायचा आहे. म्हणजे आपला हा पहिला राऊंड पूर्ण झाला आणि आपला हा पंचकोनाचा छोटासा आकार बघा किती छान तयार झाला. या 1 2 3 4 आणि 5 हे 5 कॉर्नर तयार झालेत. नेक्स्ट राऊंडसाठी आता आपण 1 2 3 ह्या 3 चेन बनवल्या. 3 चेन म्हणजे आपला पहिला डबल क्रोशे. नंतर पुढचे जे 2 आपले डबल क्रोशे आहेत त्याच्यावर आपण ॲज इट इज पहिला आणि ॲज इट इज दुसरा 2 डबल क्रोशे बनवलेत. म्हणजे तिघांवर हे 3 डबल क्रोशे आपले तयार झाले. आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत, हा कॉर्नर आला आहे तर कॉर्नरवर आपण काय करायचं, कॉर्नरमध्ये एक डबल क्रोशे बनवायचा आणि त्याच्या पुढे नवीन कॉर्नर तयार करायचं आहे. नवीन कॉर्नर म्हणजे 2 चेन झाल्या. सेम जागेमध्ये एक डबल क्रोशे बनवायचा. म्हणजे कॉर्नरवर आपल्याला हा कॉर्नर तयार करायचा आहे. आणि पुढचे जे 3 जे डबल क्रोशेंचा ग्रुप आहे त्याच्यावर ॲज इट इज 3 डबल क्रोशे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. बघा 2 आणि हे 3. आता परत पुढे हा कॉर्नर आला आहे. कॉर्नरवरती आपण काय करतो, डबल क्रोशे पहिला, चेन 2 करायच्या आणि डबल क्रोशे दुसरा. तर हा आपला कॉर्नरवर कॉर्नर तयार झाला आहे. परत पुढचे जे 3 डबल क्रोशे आहेत त्याच्यावर ॲज इट इज 3 डबल क्रोशे आपल्याला विणून घ्यायचे आहेत. बघा ही आपली आता 1 2 3 3री साईड बनत आहे. परत कॉर्नर आला आहे. कॉर्नरच्या जागेवर आपल्याला डबल क्रोशे पहिला, 2 चेन, डबल क्रोशे दुसरा, नंतर पुढे 3 डबल क्रोशेवर 3 डबल क्रोशे जशा तसेच आपण बनवून घेतो आहे. आता कॉर्नर आला आहे. कॉर्नरमध्ये नेहमीप्रमाणे आपण डबल क्रोशे पहिला, चेन 2 आणि डबल क्रोशे दुसरा. आता ही आपली शेवटची बाजू आली आहे. शेवटची बाजू आहे म्हणजे डबल क्रोशे पहिला, डबल क्रोशे दुसरा आणि डबल क्रोशे
तिसरा. आता शेवटी आपला हा कॉर्नर आला आहे शेवटचा. कॉर्नरमध्ये आपण काय करतो, डबल क्रोशे पहिला, 2 चेन बनवायच्या आणि डबल क्रोशे दुसरा विणून घ्यायचा. तर हा आपला दुसरा राऊंड तयार झाला आहे. याच्यामध्ये जे 3 चेन आहेत, 1 2 3, तिसऱ्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिच बनवला म्हणजे आपला हा दुसरा राऊंड असा पूर्ण होतो आहे. हा असा छान पंचकोनाचा आकार इथे तयार झाला आहे. आता तिसरा राऊंड 1 2 3, 3 चेन, नंतर पुढचा जो डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये आपल्याला डबल क्रोशे जशाला तसा बनवायचा आहे. आता इथून पुढे जेवढे डबल क्रोशे आपले येत आहेत त्यावर आपल्याला असेच डबल क्रोशे बनवायचे आहेत. बघा इथे 4 होते तर माझे 4वर 4 डबल क्रोशे बनलेत. कॉर्नर आला आहे, कॉर्नरच्या ठिकाणी आता आपल्याला माहीत झालं आहे काय बनवायचं. कॉर्नरमध्ये 1 डबल क्रोशे, 2 चेन आणि अजून 1 डबल क्रोशे. ठीक आहे. आता ही जी नेक्स्ट बाजू आहे इथे 1 2 3 4 5, 5 जे डबल क्रोशे आहेत त्याच्यावर 5 डबल क्रोशेवर 5 डबल क्रोशे जशाला तसे आपण बनवून घेतोय. आणि आता कॉर्नर आलाय. कॉर्नर आता आपल्याला पक्क माहिती झालंय की कॉर्नरमध्ये 1 डबल क्रोशे, 2 चेन आणि 1 डबल क्रोशे अजून. असंच बघा, असंच आपल्याला हे कंटिन्यू करायचं आहे. मी तुम्हाला इकडे शेवटी येऊन भेटते. तर तिसऱ्या राऊंडपासून पुढे काय चेंजेस होणार आहेत ते मी तुम्हाला सांगते. आता तिसऱ्या राऊंडच्या आपण शेवटी पोहोचलो आहे. हा कॉर्नरमध्ये कॉर्नर मी बनवला, पण शेवटी काय झालं आहे की इथे 1 डबल क्रोशे आपला आहे. तर हा डबल क्रोशे आपण स्किप करायचा नाही आहे, कारण हा पहिली जी आपली साईड बनत आहे ती इथून बनणार आहे. म्हणजे 3 चेनवर 3 चेन, 3 चेनवर 3 चेन. तर या बाजूला इकडे आपले डबल क्रोशे वाढणार आहेत. तर इथे काय करायचं आहे, जर आपण हा स्किप केला तर आपला सगळा आकार खराब होऊन जाईल. तर हे चुकूनही स्किप करायचं नाही आहे. या डबल क्रोशेमध्ये आपण डबल क्रोशे बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे 1 2 3 जे 3 चेन आहेत इथे आपल्याला स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच बनवला, हा आपला छान असा पंचकोन इथे तयार झाला आहे बघा. आणि आपण एक चेन बनवून जे एक्स्ट्रा यान आहे ते असं कट करून घेणार आहोत. आणि आपलं जे मॅजिक सर्कल आहे ती अजून थोडंसं आपण घट्ट असं ओढून घेतलं म्हणजे पूर्ण हे थोडंसं, हा जो गोल होता हा थोडासा अजून बंद झाला आहे बघा. आता आपण थोडं याचं फिनिशिंग बघूयात. फिनिशिंगसाठी आपण टेपेस्ट्री निडल घ्यायची आहे. हे जे यान उरलेले आहेत हे डायरेक्ट कट, इथूनच कट असं नाही करून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला हे हाईड करायचे आहेत आधी. तर हाईड करण्यासाठी निडलमध्ये आपण हे असं ओवून घ्यायचं आहे आणि मागची बाजू, ही मागची बाजू आहे, इकडे आपण हे असं थोडंसं हाईड करून घ्यायचं. 2-3 जे आपले टाके असतात, स्टिचेस असतात त्याच्यामधून हे असं थोडं ओवून घेतलं म्हणजे हा धागा आपला थोडासा लपवला जातो आणि त्याच्यानंतर हा एक्स्ट्रा जो उरला आहे तो आपण कट करून घ्यायचा. बघा ओळखू पण येत नाही की हा धागा कुठे लपवला गेला आहे. तसंच हा मी करून घेते. तर बघा आता आपलं हे फिनिशिंग पण झालं आहे आणि आपला हा सुंदर असा पंचकोन इथे तयार झाला आहे. असा शार्प एजेस याचे आहेत आणि अतिशय सुंदर असा हा एकदम फिनिशिंगमध्ये हा पंचकोन आपला बनवून रेडी आहे. जर काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमचे कमेंट्स वाचून जे डाऊट्स असतील ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि ही या सिरीजचा हा तिसरा एपिसोड होता. याच्यामध्ये आपण पंचकोन बनवणं शिकलो आहे. याच्या आधी आपण स्क्वेअर म्हणजे चौकोन आणि सर्कल आणि त्याच्यानंतर आपण एक षटकोन बघितला आहे आणि आज आपण हा पंचकोन बघितला आहे. याच्यापुढेही मी जे उरलेले शेप्स आहेत ते नक्की पटापटच त्याचे व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे क्रोशे फ्रेंड्स असतील अजून काही त्यांच्यासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.